तर मित्रांनो, सिद्धू शिकवणार आता लक्ष्मीला चांगलाच धडा, तर दुसरीकडे मात्र भावना आणि सिद्धू घेणार लक्ष्मीचा चांगलाच मोठा बदला. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही नोटीस केलं असेल मित्रांनो की आपल्या सिद्धू आणि भावना हे दोघेजण किती चांगले असतात, पण मात्र ह्या लक्ष्मीनेच मात्र आपल्या भावनाला एवढं कठोर बनायला भाग पाडलेलं असतं. आणि पुढे मात्र कहाणीत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट असा येणार आहे की जयंत कानिटकरची आता सुटका होईल. आणि मित्रांनो, ज्यावेळेस मात्र जयंत कानिटकरची सुटका होते त्यावेळेस मात्र ह्या लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की लक्ष्मीला वाटते की आता हा जयंत माझं काय वाकडं करू शकणार नाहीये, कारण की तुम्हाला मध्ये पाहायला देखील भेटेल की आता विश्व आणि जानूचं लग्न पार पडतं. पण मित्रांनो, आता कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो, कारण की तुम्हाला माहिती आहे की सिद्धू आणि भावना ना त्या जानूच्या लग्नाला जातात ना कुठेच जातात. पण ज्यावेळेस मात्र जयंत कानिटकरची जेलमधून सुटका होते त्यावेळेस मात्र जयंत कानिटकर ज्यावेळेस मात्र आता दळवींच्या घरात येतो त्यावेळेस मात्र लक्ष्मीला खूपच राग येतो. लक्ष्मी म्हणते की तुझी हिंमत कशी झाली इथपर्यंत येण्याची. पण त्यावेळेस मात्र जयंत म्हणतो की काळजी करू नका, तुम्ही सगळ्यांनी मला जी काही 7 वर्षामध्ये शिक्षा दिली ना, ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक सेकंदाचा मी जर तुमच्याकडून बदला नाही घेतला तर मी नावाचा जयंत कानिटकर नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या जानूला माझ्यापासून दूर केलं याचा अर्थ असं समजू नका की मी तुम्हाला सुखाने जगू देईल. मी तुम्हाला सुखाने जगू देणार नाही आहे, कारण की ह्या सगळ्याची तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल. तर पुढे मात्र जयंत आता ह्या दळवींची वाट लावायला पूर्णपणे तयार झालेला असतो. त्याहीपेक्षा महत्त्वाची कहाणीमध्ये गोष्ट येते, कारण की विश्व आणि जानूचं लग्न झालं. त्यांना वाटतं की आता आपल्या आयुष्यामध्ये कोणताच अडथळा येणार नाही, पण जयंत आता त्यांना सुखाने जगू देत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता लक्ष्मी आपल्या सिद्धूकडे मदत मागणार आहे. आणि आता सिद्धूने एवढं कठोर व्हायचंय की ह्या लक्ष्मीला अजिबात पण मदत करायची नाहीये, कारण की ह्या लक्ष्मीमुळेच आज तुम्ही पाहिलं असेल की आपल्या रमामध्ये आणि सिद्धूमध्ये एवढं चांगलं बॉन्डिंग पण होत नाहीये, कारण की स्वतःचीच मुलगी असून देखील आपल्या सिद्धूला नीट ओळखत पण नाहीये. आणि जे काही चालू आहे ना ते खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे आता सिद्धूने देखील लक्ष्मीला तिची लायकी दाखवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की भावना ज्या प्रकारे सांगत असते सिद्धूला की तुम्ही त्या बाईकडे पण जाणार नाही आणि त्यांना कोणती मदत पण करणार नाही, पण सिद्धूला असं वाटत असतं की अगं भावना, तो राग सोडून दिला पाहिजे, आता झालं गेलं ते विसरून जा. पण मात्र भावनाचं अगदी बरोबर असतं की त्या लक्ष्मीला मदत करायची काहीच गरज नाहीये, कारण की जयंत यांची चांगल्याच प्रकारे कशी जिरवतो ना ते पाहायला जरा जास्तच मजा येईल. कारण की त्यावेळेस या लक्ष्मीला कळेल की आपल्याला एवढ्या मोठ्या संकटात कोण मदत करतं. आणि त्याच टायमिंगला संतोष पण त्यांना बरोबर त्यांची लायकी दाखवतो आणि संतोष पण आता त्यांच्यातून निष्ठाईचा प्लॅनिंग करत असतो. आणि त्यावेळेस मात्र लक्ष्मीला कळते की माझी मुलं माझ्यासोबतच राहून नाटकं करत होती आणि मला कोणाचाच आधार नाहीये. तर एकीकडे आता विश्व आणि जानूचं लग्न जरी झालं असेल तरी पण त्यांच्या लग्नामध्ये आता सगळं म्हणजे लग्न तर पार पडतं, पण त्याच्यानंतरच्या आयुष्यामध्ये जयंत सगळ्यात मोठं वादळ घेऊन येतो. तर हे सगळं काय घडतं, कशा प्रकारे आता लक्ष्मीला चांगलीच अद्दल घडते हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. फक्त सिद्धूने आता लक्ष्मीला मदत केली नाही पाहिजे. याबाबत तुमचं मत काय हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.